नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आणि जिल्हा परिषद भरतीसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना कधी झाली? उत्तर 1 मे 1962. प्रश्न क्रमांक 2. पंचायत राज व्यवस्था स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य आहे? उत्तर 9वे राज्य. प्रश्न क्रमांक 3. भारतात सर्वात आधी पंचायत राज सुरुवात कोठे झाली? उत्तर नागौर, राजस्थान, 2 ऑक्टोबर 1960. प्रश्न क्रमांक 7. जिल्हा परिषदेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी कोण असतो? उत्तर मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न 5. जिल्हा परिषदेच्या प्रमुखास काय म्हणतात? उत्तर जिल्हा परिषद अध्यक्ष. प्रश्न क्रमांक 6. जिल्हा परिषदेचे सचिव म्हणून कोण काम पाहते? उत्तर उपप्रमुख कार्यकारी अधिकारी. प्रश्न क्रमांक 7. पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? उत्तर गटविकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 8. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? उत्तर ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 9. ग्रामसेवकावर प्रशासकीय नियंत्रण कोणाचे असते? उत्तर गटविकास अधिकारी. प्रश्न क्रमांक 10. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात? उत्तर जिल्ह्याचे पालकमंत्री. प्रश्न क्रमांक 11. बलवंतराव मेहता समिती किती स्तरीय पंचायत राज्याची शिफारस केली होती? उत्तर 3 स्तरीय. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रात पंचायत राज्यासाठी कोणती समिती नेमली गेली होती? उत्तर वसंतराव नाईक समिती. त्याची स्थापना आहे 1960 साली. प्रश्न क्रमांक 13. ग्रामपंचायतीच्या सदस्यांस काय म्हणतात? उत्तर ग्रामपंचायत सदस्य. प्रश्न क्रमांक 14. सरपंचाची निवड थेट जनतेतून किंवा सदस्यांमधून करण्याचा निर्णय कोण घेते? उत्तर राज्य सरकार. प्रश्न क्रमांक 15. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत? उत्तर 34 जिल्हा परिषदा. मुंबई शहर व उपमुंबई या पूर्णपणे शहरी भागात जिल्हा परिषद नाही. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे? उत्तर नागपूर. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते? उत्तर कळसुबाई. त्याची उंची आहे 1646 मीटर. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्राला किती किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे? उत्तर 720 किलोमीटर. प्रश्न क्रमांक 19. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? उत्तर त्र्यंबकेश्वर, नाशिक. प्रश्न क्रमांक 20. महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? उत्तर गंगापूर, नाशिक गोदावरी नदीवर आहे ते. प्रश्न क्रमांक 21. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर अहमदनगर. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? उत्तर 6 प्रशासकीय विभाग आहेत. प्रश्न क्रमांक 23. अजिंठा व वेरूळच्या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? उत्तर छत्रपती संभाजीनगर. प्रश्न क्रमांक 24. तांडोबा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात कोठे आहे? उत्तर चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 25. लोणार हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर बुलढाणा. प्रश्न क्रमांक 26. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? उत्तर शेकरू, भीमाशंकर, मोठी खार. प्रश्न क्रमांक 27. भारतातील पहिले डिजिटल जिल्हा न्यायालय महाराष्ट्रात कोठे सुरू झाले? उत्तर पुणे. प्रश्न क्रमांक 28. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर महात्मा ज्योतिराव फुले, इसवी सन 1873 साली. प्रश्न क्रमांक 19. आधुनिक मनो म्हणून कोणास ओळखले जाते? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 30. मराठा व केसरी ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? उत्तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. प्रश्न क्रमांक 31. ग्रँड ओल्ड मंक मॅन ऑफ इंडिया भारताचे पितामहा म्हणून कोणाला ओळखतात? उत्तर दादाबाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्राचे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो? उत्तर वासुदेव बळवंत फडके. प्रश्न क्रमांक 33. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? उत्तर महात्मा ज्योतिराव फुले. प्रश्न क्रमांक 34. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 35. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी व कोठे झाला? उत्तर 6 जून 1674 साली रायगड किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 36. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हणतात? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 37. भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न क्रमांक 38. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 39. भारतीय राज्यघटनेत माहितीचा अधिकार कधी लागू झाला? उत्तर 2005 मध्ये. प्रश्न क्रमांक 40. राज्यपालाची नेमणूक कोण करते? उत्तर राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 41.
मुख्य मुख्यमंत्र्यांना पदाची शपथ कोण देते? उत्तर राज्यपाल. प्रश्न क्रमांक 42. भारताच्या संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? उत्तर लोकसभा. प्रश्न क्रमांक 43. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर 6 वर्षे. प्रश्न क्रमांक 44. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षे कोणत्या घटना दुरुस्तीने करण्यात आले? उत्तर 61वी घटना दुरुस्ती. प्रश्न क्रमांक 45. विटॅमिन ए च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? उत्तर रात आंधळेपणा. प्रश्न क्रमांक 46. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? उत्तर यकृत. प्रश्न क्रमांक 47. पाण्याचे रेणुसूत्र कोणते? उत्तर H2O. प्रश्न क्रमांक 48. रक्तातील हिमोग्लोबिनमध्ये कोणते धातू असतात? उत्तर लोह. प्रश्न क्रमांक 49. इस्रोचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर बेंगळुरू. प्रश्न क्रमांक 50. जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो? उत्तर 7 एप्रिल. अशाच वन लाईनर प्रश्नांसाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा.